नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर मी आज बनवणार आहे मस्त अशी शेवग्याच्या शेंगांची रस्सेदार भाजी। तर ही भाजी बनवण्यासाठी मी पाव किलो शेंगा घेतल्या आहेत शेवग्याच्या। तर या शेवग्याच्या शेंगांच्या वरची मी साल काढून घेते। तर ह्या शेंगांची भाजी खायला खूप छान लागते आणि शरीरासाठी पण खूप छान असते ही भाजी। तर ह्या शेंगा खूप छान लागतात खायला। तर मी या शेंगांची साली काढून घेते। अशा सहजच निघते ही साल, काढायला खूप सोपी असते। तर अशा या शेंगांच्या साली चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायच्या। ह्या शेंगांची भाजी मुगाच्या डाळीमध्ये पण खूप छान बनते। मुगाच्या डाळीमध्ये पण खूप छान ही भाजी बनून तयार होते आणि अशी साधी पण भाजी खूप छान लागते। रस्सेदार भाजी भातासोबत पोळीसोबत खूप छान बनून तयार होते ही भाजी आणि खूप लवकर बनून तयार होते, जास्त वेळ पण लागत नाही। तर या भाजीची वरची साल काढून घ्यायची। तर मी शेंगांची साल काढून घेतली। आता मी असे बारीक चिरून घेते। छोट्या छोट्या आकाराची ही शेंग चिरून घेते। पाण्यामध्ये भिजू घालायच्या ह्या शेंगा। सर्व अशाच चिरून घ्यायच्या। तर बघा मी ह्या शेंगा अशा चिरून घेतल्या। भाजीमध्ये टाकण्यासाठी मी एक कोथिंबीर बारीक चिरून घेते। कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची। नंतर मी शेंगदाणे घेतले, शेंगदाणे बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि 2 बारीक कांदे घेतले, हे कांदे बारीक चिरून घेते। कांदा, कोथिंबीर आणि लसूण मस्त असा निसून घेतला, वाटून घेतला बारीक। नंतर भाजीसाठी लागणारं साहित्य: मोहरी, शेंगदाण्याचं कूट जाडसर वाटून घेतलं, 2 चम्मच मीठ घेतलं आणि सुहाना मसाला, हळद, 1.5 चम्मच लाल तिखट, अंबारी मसाला आणि काळा मसाला, बेसन, हे सर्व मसाले घेतले। तेल ठेवलं तापण्यासाठी, तेल चांगलं तापू द्यायचं। 2 चम्मच तेल घेतलं। नंतर मोहरी टाकून जिरं टाकून घ्यायचं, बारीक चिरलेला लसूण टाकायचा, कोथिंबीर टाकायची, कांदा टाकून घ्यायचा, व्यवस्थित 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं। कांदा चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा। मस्त तांबूस रंग येईपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा व्यवस्थित। नंतर सर्व मसाले टाकून घ्यायचे, शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि मसाले व्यवस्थित तेलामध्ये 2 मिनिटं भाजून घ्यायचे। मस्त असे 2 मिनिटं तेलामध्ये हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे। 2 मिनिटं तेलामध्ये व्यवस्थित 2 मिनिटं असेच भाजून घ्यायचे। नंतर याच्यामध्ये स्वच्छ धुतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या। आता या शेंगाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सर्व शेंगाला मसाला लागेल असं मिक्स करून घ्यायचं। या भाजीला जास्त वेळ लागत नाही आणि ह्या शेंगा खूप छान लागतात। तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं 2 मिनिटं। 2 मिनिटं असं शिजून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं। टाकून घ्यायचं शेंगा शिजण्यासाठी। तर मी 1 तांब्या पाणी टाकलं। तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा त्यानुसार तुम्ही पाणी टाका। तर या भाजीला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आणि छानपैकी शिजून घ्यायची ही भाजी। तर बघा मस्त अशी भाजीला उकळी आली आहे आणि खूप छान अशी रस्सेदार भाजी तयार झाली आहे। बघा किती मस्त छान अशी भाजी तयार झाली।
आणि ही भाजी खूप टेस्टी लागते, खूप छान लागते खायला. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.